धुळे सुरत महामार्गावर वेगाच्या बेफिकीमुळे भीषण अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे। विसरवाडी परिसरात भरधाव वेगात धावणाऱ्या स्विफ्ट कारचा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार कारचा वेग अत्यंत जास्त होता। नियंत्रण सुटताच कार रस्त्यावर 5 ते 6 वेळा पलटी घेत असल्याचे दिसून आले। हा संपूर्ण थरार जवळील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। अपघाताचे दृश्य पाहून परिसरात एकच खळबळ उडाली। ही भीषण दुर्घटनेत आकाश पाटील या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर रोहित वाघ हा तरुण गंभीर जखमी झाला आहे। अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले। पोलिसांनाही घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। अपघातग्रस्त वाहनाचा पंचनामा करण्यात आला आहे। दरम्यान कार क्रमांक GJ26 AB 4424 मधून मद्याचे खोके आढळल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे। मद्य वाहतूक आणि वेग या दोन्ही बाबी तपासाचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत। अपघात नेमका कशामुळे झाला याचा सखोल तपास सुरू आहे। सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तांत्रिक तपासणीतून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिकांनी महामार्गावर वेग नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। वाहन चालवताना नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे। वेगावर नियंत्रण नसल्यास क्षणात जीवावर बेतू शकते याचे हे ज्वलंत उदाहरण ठरले आहे। प्रशासनाने वाहन चालकांना वेग मर्यादा पाळण्याचे आवाहन केले आहे। तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवू नये असा इशाराही दिला आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। दरम्यान मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। संपूर्ण परिसरात या घटनेची तीव्र चर्चा सुरू झाली आहे।